Welcome friends. Yeah, in last lecture or in previous lecture we have seen first six question from 2.2, right? Now we have to start seventh question from practice set 2.2. What is seventh question? Root 2x square plus 7x plus 5 root 2 is equals to 0. ओके ऍट फर्स्ट सुरुवातीला हे लक्षात घ्या की आतापर्यंत आपल्याला एक्झाम्पल जे दिले होते त्याच्यामध्ये रूट मधले नंबर आलेले नव्हते. ओके सो डोंट बी कन्फ्यूज. आता बिलकुल कन्फ्यूज होऊ नका की हे असं आलं मग करायचं काय. ऍक्च्युली लास्ट इयर आपण एक फॉर्म्युला पाहिला होता पहा. रूट ए इंटू रूट ए जर असेल तर त्याचं आन्सर ए असतं. ओके ऍक्च्युली हे पण आपल्याला माहिती असेल ना. आपण जर याला आपण काय घेतलं रूट 36 घेतलं तर आपण काय करतो याला 6 म्हणजे याचं उत्तर 6 लिहितो ना. ठीक आहे. मीन्स जर समजा आपल्याला विचार आता ह्याच मी असंही लिहू शकलो असतो. समजा याला जर आपण या पद्धतीने मांडू शकलो असतो पहा कसं रूट 6 इंटू 6 इज इक्वल्स टू 6. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही आता यांना सेपरेट केलं तर काय होईल रूट 6 इंटू रूट 6 म्हणजेच काय असतं 6. म्हणजे याचा अर्थ काय जर दोन नंबर रूट मध्ये असतील रूट ए इंटू रूट ए हा रूट फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. रूट ए इंटू रूट ए काय असतो ए असतो. ठीक आहे. मीन्स आता आपली पहिली कन्सेप्ट आपण फॅक्टरायझेशन मेथड पाहतोय राईट. ओके इन फॅक्टरायझेशन मेथड वी हॅव टू मल्टिप्लाय द कोएफिशिएंट ऑफ फर्स्ट टर्म मीन्स व्हाट एक्स स्क्वेअर. The coefficient of x square and c term means last term constant, right? So when we multiply root 2 with 5 root 2 what we get आपल्याला काय मिळतं ज्यावेळेस आपण याला मल्टिप्लाय करतो. ऍक्च्युली रूट 2 इंटू रूट 2 काय होतं आपल्याला माहिती झालं 2 आणि 2 ला मल्टिप्लाय करायचं 5 ना म्हणजे आन्सर येणार आहे तुमचं 10 राईट. ओके सो वी वॉन्ट मल्टिप्लिकेशन 10. आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 10 पाहिजे. So we want multiplication 10 and what will be the addition? The addition will be 7. Okay, so now we have to find the two numbers where you will get the multiplication 10 and addition will be 7. Okay, so I know 5 and 2 both are the numbers. 5 plus 2 7, 5 2s are 10. Correct? Okay, no problem. So write it now. So root 2 x square plus only 5x plus 2x plus 5 root 2 is equals to 0. ओके लक्षात घ्या थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल पण सेम आहे. खूप सोपं आहे. रूट 2 ला रूट 2 फक्त मी याला फॅक्टराइज केलं 5 आणि 2 आणि तेच का घेतलं कारण 2 2 जा 2 रूट 2 इंटू रूट 2 2 होतो आणि 2 5 जा 10 होतो म्हणून 10 मल्टिप्लिकेशन 5 2 जा 10 भेटते. ठीक आहे आणि 7 ला 7 ऍज इट इज. आता तुम्ही म्हणाल सर याच्यात आणि याच्यात हे दोघात आपल्याला काहीतरी कॉमन पाहायचंय पण तुम्हाला पहिल्या पेअर मध्ये कॉमन दिसतंय. यू कॅन सी एक्स इज देअर. ओके बट इन सेकंड हिअर इज रूट 2 हिअर इज नो रूट 2 हिअर इज 5 नो 5 हिअर इज एक्स नो हिअर एक्स. ओके इट मीन्स अजून एक स्टेप वाढवावी लागेल तुम्हाला. हा रूल इथे यूज करायचा आहे. मला सांगा तुम्ही जर रूट ए इंटू रूट ए साठी ए वापरू शकता तर ए साठी रूट ए इंटू रूट ए का वापरू शकत नाही. सोपं मीन्स रूट ए इंटू रूट ए काय होतो ए होतो मग ए काय होईल रूट ए इंटू रूट ए. इकडून तिकडे जाऊ शकतो म्हणजे तिकडून इकडे यायला पाहिजेच. ठीक आहे. मीन्स मला सांगा आता हा रूट 2x स्क्वेअर असाच लिहूयात 5x असाच लिहूयात प्लस कॅन आय राईट 2 ऍज रूट 2 इंटू रूट 2 डेफिनेटली येस. ओके सो रूट 2 इंटू रूट 2x प्लस 5 रूट 2 इज इक्वल्स टू 0. Listen, this is binomial. This is not trinomial because here is multiplication sign. ओके हा काय आहे त्याला आपण द्विपदी म्हणतो ना. ती द्विपदी त्रिपदी नाही कारण याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे त्याच्यामुळे हे द्विपदी आहे. ठीक आहे. अँड नाव हिअर इज ऑल्सो बायनोमियल. सो नाव वी कॅन फाइंड ओके व्हॉट इज कॉमन x इज कॉमन हिअर राईट. सो व्हॉट रूट 2x इज इट राईट. ओके प्लस व्हॉट विल बी देअर 5 ओनली प्लस. So tell me what is common. This is one term and this is another term, right? What is common in both? Root 2 is common, right? So root 2 which is common in bracket. What will be here? The same bracket, right? So root 2 x plus 5 is equals to 0. Now what is the next thing? Next step we have to write what is common. Okay, this is common. So we have to write in first bracket
root 2x plus 5, and in another bracket we have to write x plus root 2 is equals to 0. Now we can deduce one of them is definitely 0. Okay, but we don't know it is 0 or it is 0. राईट, याच्यातलं नेमकं कोणतं 0 आहे हे आपल्याला माहिती आहे का नाही. सो वी कॅन राईट, सॉरी हे काल तुम्हाला सांगितलेली मिस्टेक होती पहा, ही करायची नाही, माझ्याकडून झाली आहे. ठीक आहे. सो आता याच्यात काय करणार आहे, आपण यांना सेपरेट काढणार. म्हणजे कसं, रूट 2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 और x plus root 2 is equals to 0, right? Okay, now root 2x is equals to minus 5 or x is equals to minus root 2. Clear? Okay, now next step, x is equals to minus 5 upon root 2. So those are the roots, means the roots are which are the roots? Minus, you can write minus like this also. How? Like this. Okay, means this, this minus can be here, but don't write here. This is the rule. You have to write here or here. Okay, so minus 5 upon root 2, and what is the next? Minus root 2. Okay, so this is the 7th question. Actually this is very easy question. ओके, डोंट बी कन्फ्यूज. उगाच कन्फ्यूज होऊ नका की अरे बापरे हे काय आलंय आणि कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, दिसतं तसं नसतं, बरोबर आहे. म्हणूनच जग फसतं. आपल्याला आधी वाटलं होतं कोरोना तेवढा काही इफेक्टिव्ह नाही, पण आपण फसलो त्याला. ठीक आहे, आणि आज आपण काय करतोय, त्याची फळं भोगतोय. ठीक आहे. सो दिस इज 7th क्वेश्चन. ओके, प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. Now come at the next question, question number 8. You have given 3x square minus 2 root 6 x plus 2 is equals to 0. So at first what we have to do, we have to multiply the first term with the last term. Okay, how? 3 2s are 6, means we want multiplication as 6, right? आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 6 पाहिजे. कसं, 3 आणि 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन. And what we want as addition or subtraction, so that should be 2 minus 2 root 6. So what are those numbers? असे दोन नंबर कोणते आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 6 येतं आणि त्यांचंच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय येतं हे येतं. आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी मल्टिप्लिकेशन तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवलं. मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह दोन कंडिशन मध्ये होतं. जर दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर, आणि मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी येतं, जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर. मग दोन्ही पॉझिटिव्ह असले तर हा सुद्धा पॉझिटिव्ह असता. 3 + 2 + 5 येणार. पण हे कळलं म्हणजे इथं तुम्हाला दोन्हीही निगेटिव्ह घ्यायचे नंबर. सो ओके, सो कॅन आय राईट लाईक दिस, रूट 6 इंटू रूट 6. ओके, व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ रूट 6 इंटू रूट 6? दॅट शुड बी 6 ओनली. ते काय असलं पाहिजे, 6. आता मला सांगा, आता हे आपल्याला कसं घ्यावं लागेल, दोन्ही मायनस घ्यायचं. आता मी सांगितलेल्या नियमानुसार असं जरी केलं मल्टिप्लिकेशन तरी 6च येणार आहे. आणि रूट 6 प्लस रूट 6 काय येणार आहे, मायनस रूट 6. म्हणजेच काय आलं, मायनस 2 रूट 6. ऍडिशनचा रूल आहे हा. ठीक आहे, गेल्या वर्षी झालेला आहे तुम्हाला. हाऊ टू ऍड द इरॅशनल नंबर्स अँड नंबर, अशा प्रकारच्या नंबर्सचं ऍडिशन कसं करायचं हे आपण गेल्या वर्षी पाहिले. सिमिलरली आता यायचे आपल्याला याचे फ्रॅक्शन्स तर आपल्याला सापडले, रूट 6 आणि रूट 6 मायनस रूट 6. आता पुढची स्टेप काय असेल पहा, 3x स्क्वेअर मायनस रूट 6x मायनस रूट 6x प्लस 2 इज इक्वल्स टू 0. क्लिअर? फक्त याच्या ठिकाणी मी हे घेतलं, बाकी काहीही चेंज केलेला नाही. आता आपल्याला कॉमन काढायची पुढची स्टेप आहे. या दोघातून कॉमन काय निघतंय का पहा. पहिल्यातून निघणार आहे x कॉमन निघणार आहे, काही अडचण नाही. पण दुसऱ्यातून x कॉमन निघतंय नाही. 2 किंवा 6 कॉमन निघतंय, बिलकुल निघत नाही. आता इथं तुम्हाला थोडंसं तुम्हाला जे दिलेलं डोकं आहे त्या डोक्याचा इथे यूज करायचा आहे. कसा यूज करणार पहा. मला सांगा, या ठिकाणी किती आहे, 3 आहे. कॅन आय राईट 3 ॲज रूट 3 इंटू रूट 3? डेफिनेटली रूट 3 इंटू रूट 3, राईट? सो हिअर इज रूट 6. Can I factorize like root 2 into root 3? Definitely root 2 into root 3. So root 3 या दोघांकडे सापडला रूट 3. ठीक आहे, आता इथे याच्यात काय कसं फॅक्टराइज करणार, रूट 2 इंटू रूट 3 आणि याला रूट 2 इंटू रूट 2. रूट 2 दोघांकडे सापडला, कॉमन भेटला. क्लिअर? ओके, सी. सो कॅन आय राईट
3x square like this, root 3 into root 3x square, सॉरी ओके, रूट 3 into रूट 3 3. ठीक आहे, आपल्याला तेच द्यायचे, फक्त थोडस विस्फारून द्यायचंय, थोडस मोठं करून द्यायचंय, बरोबर आहे. मीन्स पुढं मायनस, हा रूट 6 दिलंय तुम्हाला. हाऊ कॅन यू फॅक्टराइज रूट 6? रूट 6 ला कसं फॅक्टराइज करायचं, तर कॅन आय फॅक्टराइज लाईक दिस, रूट 3 into रूट 2 एक्स, पहा रूट 3 into रूट 3 into 2 6, रूटला रूट ॲज इट इज, क्लिअर. मायनस, हाऊ वी कॅन राईट फॉर दिस सेम, ओके, हाऊ, रूट 3 into रूट 2 एक्स, क्लिअर, प्लस, आता या 2 ला जशाच तसं ठेवू नका, का, कारण आपल्याकडे रूट 2 आला आणि ह्याचा रूट 2 भेटू शकतो. आपण मगाशी जो रूल लिहिला होता ना, रूट ए इंटू रूट ए इज इक्वल्स टू ए, लाईक दिस. कॅन आय राईट रूट 2 इंटू रूट 2 इज इक्वल्स टू 0. आता तुम्ही म्हणता सर हे काय झालं, एवढं होतं आता एवढं मोठं झालं, काय भानगड झाली. तर आपण काय केलंय, सगळ्यांना फॅक्टराइज, सगळे नंबर घेतले त्याला पण फॅक्टराइज, प्रत्येकाचं आपण काय केलं, एकाचे 2 केले. ठीक आहे, म्हणजे पूर्ण कर्तव्य पार पाडल्यासारखं झालं, आता काही राहिलंच नाही. ठीक आहे, आता काय करायचं, आता ह्या दोघांची एक पेअर घ्यायची आणि या दोघांची एक पेअर घ्यायची, कॉमन काढून घ्यायचं. सो व्हॉट इज कॉमन इन बोथ? इन बोथ मीन्स नॉट दिस टू, राईट, ऍक्च्युअली दिस इज one term and this is second term, right? Okay, so what is common? Root 3 is common, root 3, okay, x is also common, so x, right? Okay, in bracket, आता बघा रूट 3 गेलाय आणि याच्यातला एक x गेलाय, म्हणजे रूट 3 x शिल्लक आहे. वाटल्यास चेक करून बघा, रूट 3 into रूट 3 3, x into x x will clear, okay, minus will be as it is. So root 3x is there, means root 3x गेलाय, म्हणजे राहिलं काय, only root 2, clear, minus. Okay, so now what is common? Only root 2 is common, so root 2 is common. So what will be the next bracket? Same bracket with this, right? ह्याच्या सारखाच ब्रॅकेट चेक करूयात आपण. रूट 2 गेलाय ना, मग याच्यातला हा गेला आणि याच्यातला हा कटला, राहिलं काय, रूट 3 into x मीन्स रूट 3x, राईट. आता एक लक्षात घ्या, इथं ब्रॅकेट, इथं काय आहे, मायनस आहे, इथं साइन कुठला आलाय, मायनस. या मायनस मुळे हे साइन कसं होणार आहे, आता निगेटिव्ह होणार आहे, सो मायनस हिअर, राईट. ओके, आणि इथं काय उरेल बघा, आता याच्यातला एक गेलाय, म्हणजे एक शिल्लक आहेच तिथं, बरोबर आहे. मीन्स काय यायला पाहिजे सांगा, रूट 2. बघा सेम आला काय, याच्यासारखंच ब्रॅकेट. ओके, नाव आय थिंक यू कॅन सॉल्व अहेड, राईट. ओके, सो आता काय करा, वेगळं करून घेताना कशा पद्धतीने घ्याल, रूट 3x मायनस रूट 2, द फर्स्ट ब्रॅकेट, व्हॉट विल बी द सेकंड ब्रॅकेट. ओके, जे बाहेर फिरतायत त्यांना काय करा, आता घरात घ्या, म्हणजे कुठले, रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू 0, राईट. ओके, सो आता दोघांकडे आपल्याला सापडते, आता दोघांमधला एक 0 असला पाहिजे. आपला पहिला पाडा तोच आपल्याला कंटिन्यू गायचा आहे, फक्त आपल्याला अडचण किंवा आपण डोकं लावायचं ह्या 3 स्टेप्सला. 3 म्हणण्यापेक्षा ही तर आपल्याला माहितीची, इथंच थोडस डोकं लावायचं. ठीक आहे, जे आहे आपल्याला काही अडचण नाही. सो रूट 3x मायनस रूट 2 इज इक्वल्स टू 0, और रूट 3x minus root 2 is equals to 0, right? Okay, now आता याच्यात काय होईल, हे रूट 3x is equals to रूट 2, कसला, पॉझिटिव्ह रूट 2, कारण इथं निगेटिव्ह पुढे गेला पॉझिटिव्ह झाला. सो x will be रूट 2 अपॉन रूट 3. याला तुम्ही एका ब्रॅकेट मध्ये पण घेऊ शकता. ठीक आहे, सो x ची व्हॅल्यू काय आली, रूट 2 अपॉन रूट 3. इकडे काय यायला पाहिजे पहा, रूट 3x इज इक्वल्स टू, अगेन सेम विथ दिस, रूट 2, and x will be root 2 divided by root 3. This is the question number 8, which is very easy. Don't be confused. असं बिलकुल समजायचं नाही की दिसतंय खूप अवघड दिसतंय म्हणून आपण त्याला टेन्शन घेऊन आपल्याला सॉल्व्ह होईल का नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. ठीक आहे, बरीच मोठी संकट असतात, ते दिसायलाच फक्त संकट वाटतं, ती संकट नसतात. लाईक दिस, दिसायला असं दिसेल पण सॉल्व्ह करायला गेला तर खूप सोपा क्वेश्चन आहे. ओके, सो द रूट्स आर, write the statement, the roots are, which are the roots, the first roots are, आता roots are म्हणण्यापेक्षा the root is म्हटलं तरी चालेल, the root is root 2 upon root 3. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन काय झालेला आहे, 8th क्वेश्चन फिनिश झालेला आहे. ओके, सो टेक दिस स्क्रीनशॉट.
Now we will take the next question, question number 9. 2m in bracket m minus 24 is equals to 50. This question is not in the standard form. At first we have to convert in standard form, right? Okay, at first, before that we have to multiply this, right? Okay, how? So 2m into m, that will be 2m square, right? Minus 224s are 48, m will be as it is equals to 50, right? At next step, that will be 2m square minus 48m minus 50 is equals to 0. Now it is in standard form. Okay, can we reduce this equation? Because all the numbers are divisible by 2. So divide by 2. Okay, so when we divide this 2 by 2, then we will get only m square minus 24m minus 25 is equals to 0. What we have done here? Divided by 2. डिवायडेड बाय 2 कधी लिहायचं जर डिवाइड होऊन गेले तर. ओके, आणि इथं जर लिहायचं असतं तर डिवाइड बाय 2 आणि नंतर स्टेटमेंट केलं असतं. ठीक आहे. ओके, सो आता पहा आपल्याला काय पाहिजे. वी वॉन्ट मल्टिप्लिकेशन -25. मल्टिप्लिकेशन काय पाहिजे आपल्याला? -25 पाहिजे मल्टिप्लिकेशन. आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय पाहिजे पहा. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे किती? तर ते पाहिजे -24. आता पहा, मल्टिप्लिकेशन मायनस आणायचं याचा अर्थ दोघांमधला एक निगेटिव्ह असलाच पाहिजे. ओके, कारण मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह कधी येतं? जर दोघांपैकी एक निगेटिव्ह असेल तर. ठीक. आता इथे 24 आहे, मग कुठल्या टेबल मध्ये येतो पहा 25? 5 5 जा 25 फर्स्ट. ओके, 5 5 जा 25, पण 5 आणि 5 10 होणार आहे किंवा 0 होणार आहे. आपल्याला 24 पाहिजे. मग दुसरा कुठला टेबल आहे का बघा. 24 1 जा 24 होतो, पण आपल्याला पाहिजे 25. सो 25 1 जा 25. 25 मधून एक गेला तर काय होतं? 24, राईट. ओके, सो m स्क्वेअर मायनस. आता मला एक सांगा की मी कुठले दोन घेणार आहे? तर एक घेणार आहे मी 25 आणि दुसरा घेणार आहे 1. तर याच्यात कोणाला मी नेगेटिव्ह साइन द्यावं? व्हेरी गुड. मायनस जो आहे तो कोणाला दिला पाहिजे? बिगर नंबरला. म्हणजे काय यायला पाहिजे पहा, -25m प्लस m -25 इज इक्वल्स टू 0. ओके, चेक करा. 25 मधून m गेला म्हणजे एक m गेला तर 24 राहिले बिगर नंबर. ओके, आता घ्या कॉमन काढून दोघांमधून. व्हॉट इज कॉमन? m इज कॉमन, m -25, राइट. प्लस व्हाट इज कॉमन? नथिंग इज कॉमन बट 1 इज कॉमन, राइट. m -25, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. ठीक है. सो आता m -25 m -25 आले. ठीक आहे, दोन्हीकडे आले म्हणजे आता त्याला वेगळं घ्या. m -25 आणि तो सेकंड ब्रॅकेट मध्ये आला पाहिजे m + 1. ओके, इज इक्वल्स टू 0. अँड नाव सेपरेट करा त्यांना. सो m -25 कॅन बी 0. हे काय असू शकतं? 0 असू शकतं. किंवा m + 1 हे सुद्धा काय असू शकतं? 0 असू शकतं. मग कसं लिहाल? m इज इक्वल्स टू 25 आणि m इज इक्वल्स टू -1. या दोघांपैकी कोणती जरी व्हॅल्यू तुम्ही टाकली तरी इक्वेशन कसं येणार? क्लिअर येणार. चेक करून पहा. m 2m मीन्स इथे किती झालं? 50 झालं, राईट. आता 25 -24 किती झालं? 1. 50 × 1 50. हे जरी टाकून पाहिलं तरी सेम तसंच येणार आहे. क्लिअर? ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 9. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will take next question, 10th one. 25m square is equals to 9. This question is very easy question. खूप सोपा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला 1-2 स्टेप्स ना 1-2 पद्धतीने सोडवता येईल. ओके, सो ऍट फर्स्ट आता एक लक्षात आधी घेऊयात आपण की आपल्याला फॅक्टराइजने जर सॉल्व्ह करायचे तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सेकंड जी टर्म आहे ती आपल्याकडे आहे का सध्या? सेकंड टर्म म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? bx म्हणतो. तो bx आपल्याकडे आहे का? तर bx आपल्याकडं नाही. मग काय करावं? मग आपल्याला काय करावं लागेल? ठीक आहे, तर इक्वेशन आधी क्रिएट करावं लागेल. ते कशा पद्धतीने इक्वेशन क्रिएट कराल पहा. 25m स्क्वेअर प्लस 0m -9 इज इक्वल्स टू 0 या पद्धतीने मांडू शकता तुम्ही. क्लिअर? जर असं नसेल तर तुम्हाला दुसरी पण मेथड सांगेल, पण ही मेथड आपण फॅक्टराइज साठी वापरतो म्हणल्यावर आपल्याला ही मेथड पण लक्षात आली पाहिजे कशा पद्धतीने घेणार आहोत.
तर आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 25 9 225. ओके, 225 आला. आता 225 आलाय याचा अर्थ 225 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे. कोणाचा? 15चा. कारण 0 आपल्याला कधी येणार आहे? 0 सबट्रॅक्शन कधी येणार आहे? ज्यावेळेस दोन्ही नंबर सेम असतील. ओके, आणि तर मल्टिप्लिकेशन सुद्धा त्याच नंबरचा येणार आहे. मीन्स या ठिकाणी तुम्हाला खरं काय घ्यावं लागेल पहा, 25m². नीट लक्षात घ्या, 25m² मायनस, आता दोन्ही मायनस काय घ्यायचे? दोन्ही मायनस घेतले तर चालते का? एकाला प्लस घ्यावं लागेल पहा. दोन्ही जर मायनस घेतले तरी ते ऍडिशन होईल, राईट. आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला कसं पाहिजे? मायनस पाहिजे, म्हणजे एक मायनस आणि एक प्लस घ्यावं लागेल. मग कसं घ्याल? -15m + 15m - 9 = 0. आता काढून घ्या कॉमन याच्यातून, राईट. ओके, याच्यात काय कॉमन निघेल पहा? 5m निघेल. सो 5m इन ब्रॅकेट, 5 5 जा मीन्स 5m इथं राहील आणि 5 3 जा, राईट. ओके, प्लस याच्यात काय यायला पाहिजे? सॉरी, इथं साइन कुठला यायला पाहिजे? मायनस यायला पाहिजे, ठीक आहे. सो इथं पण 5 कॉमन निघेल, सॉरी 3 कॉमन निघेल. सो 3 इन ब्रॅकेट, 3 5 जा 15, बरोबर आहे. 5m - 3 3 जा. बघा ब्रॅकेट सेम आले का? 5m - 3 5m - 3, क्लिअर. आणि इकडं 5m + 3 आला. मीन्स आता कसं घ्यायला पाहिजे पहा? 5m - 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहाल 5m + 3 = काय? 0. आता करा याला वेगळं. मीन्स काय होईल? 5m - 3 = 0 और 5m + 3 = 0. पुढे काय व्हायला पाहिजे? 5m = +3, निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर काय? m = 3/5. आणि इकडे काय भेटणार बघा? 5m + 3, सॉरी +3 पुढे पाठवून द्या म्हणजे -3 होऊन जाईल तो. आणि m विल बी -3/5. ही झाली पहिली मेथड. जर आपण जसे आधी सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने सॉल्व्ह केलं तर तुम्ही या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट मेथड म्हणजे तुम्हाला अजून एक म्हणण्यापेक्षा अजून 2 मेथड याच्या मांडता येतील. त्या कशा ते सांगतो, क्लिअर. ओके, पहिल्यांदा आपण ऑर मेथड मधून लिहितो याला मी, ठीक आहे. सो 25m² = 9 दिलेलं आहे तुम्हाला, क्लिअर. आता आपल्याला करायचं काय पहा? 25m² = 9 आहे ना, तर त्याला मी अशा पद्धतीने मांडता येईल का पहा बरं? m² = 9/25. m² = 9/25. फक्त याला डिवाइड, मल्टिप्लाय मधला डिवाइड पाठवला. सो m² विल बी, m² काय असेल पहा? मी असं लिहिलं तर चालेल का पहा बरं? 3/5². डेफिनेटली चालायलाच पाहिजे जे स्क्वेअर रूट. आता दोघांचंही स्क्वेअरचं साइन काढून घ्या. म्हणजे याचं जर रूट काढायचं असेल तुम्हाला हे याचा, तर आपल्याला जे साइन बदलावं लागतील. म्हणजे m बरोबर काय असायला पाहिजे? ±3/5. लक्षात ठेवा 2 चा स्क्वेअर किती आहे? 4 आहे. आणि -2 चा स्क्वेअर किती आहे? 4च आहे. म्हणजे लक्षात ठेवा प्रत्येक नंबरला 2 स्क्वेअर रूट असतात. एक पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं. मग तेच केलं मी इथं. याचं स्क्वेअर रूट घ्यायचंय म्हटलं. आता याला का तुम्ही म्हणतात याला का निगेटिव्ह पॉझिटिव्ह केलं? याला गरज नाही, कारण हा नंबर नाही, हा काय आहे? व्हेरिएबल आहे किंवा एक लेटर आहे, ठीक आहे. सो इकडे काय घेतलं? 3/5 हे नंबर्स आहेत. हे नंबर्स कसे असू शकतात? पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात, लेटर्स नाही. म्हणून आपण याला काय केलं? 3/5, पण कसलं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मीन्स m = पहिली काय असेल? 3/5 असेल व्हॅल्यू, आणि दुसरी व्हॅल्यू असेल m = 3/5, पण कसला? निगेटिव्ह. 3/5 निगेटिव्ह 3/5. आता तिसरी जर मेथड तुम्ही विचारत असाल सर अजून एक तुम्ही मेथड म्हणाला होता, तर कोणती असेल? फक्त तुम्हाला ते वे सांगतो. यू कॅन सॉल्व, आय थिंक, राईट. ओके, कारण आपण 7वीत शिकलेला फॉर्म्युला तो वापरला जायचा. सो इथं काय घेणार बघा? 25m² घेतलाय तुम्ही, राईट. = काय घेताय? 9 घेताय. आता पुढच्या स्टेपला काय करा? 25m² असाच ठेवा. 9 इकडे घेऊन या, -9 = 0 होईल, राईट. आता मला सांगा मी याला असं लिहू शकतोय का? कसं की 25m² आणि त्याच्याऐवजी 5m आणि ब्रॅकेट स्क्वेअर करा. 5m ब्रॅकेट स्क्वेअर आणि -3 चा स्क्वेअर = 0. पटतंय? 5m² जर केला तर 25m² येतोय. 5m होल स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा. तो m चा नाही, दोघांचा आहे आता. आणि इकडं -3 त्याचा पण स्क्वेअर केला. आता याच्यात हा जो फॉर्म्युला जो बसला तो तिसरी आयडेंटिटी बसली पहा. आयडेंटिटी नंबर 3rd, a² - b², a² - b². What is the expansion of a² - b²? a + b, a - b. It means what? 5m - 3 and 5m + 3.
आता पुढच्या इज इक्वल्स टू 0 घेतलंय ना आपण, मग पुढं काय करणार आहेत आपण आता, त्याला सेपरेट म्हणजे पुन्हा सेम स्टेप इथं आली पाहते, इथं आलो आपण आता सध्या या गणितात आपण कुठं आलो, इथं आलो, आणि इथून खाली सेम हेच तुम्हाला पुन्हा सॉल्व्ह करायचं. ओके, सो दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट.